प्रवरा फुटवेअर संगमनेर, सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज, स्पोर्ट्स शूज, स्नीकर्स, कॅज्युअल्स, सॅन्डल्स, चप्पल्स, स्लीपर्स, बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेरमधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर। मेडिफिट, ऑर्थोकेअर, स्केचर्स, बाटा, बकारू, ली कूपर, वुडलँड, पॅरागॉन, रेडचीप, फ्रँकी, स्पार्क्स, कॅम्पस, कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर। ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर। संपर्क 8087 650 382 आणि 9011 777 128। नगरच्या केडगाव येथील श्री अंबिका प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विज्ञान विद्यालयाच्या नूतन इमारतीचं उद्घाटन ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या हस्ते झालं। सुरुवातीला कोनशिलेचं अनावरण झालं, त्यानंतर फीत कापून नव्या इमारतीचं उद्घाटन झालं। उद्घाटनानंतर पाहुण्यांच्या हस्ते विद्यालय परिसरामध्ये वृक्षारोपण केलं गेलं। रयत शिक्षण संस्था साताराचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला। कार्यक्रमाचं प्रास्ताविक रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभाग अधिकारी प्राचार्य नवनाथ बोडखे यांनी केलं, तर विद्यार्थिनींनी स्वागतगीत सादर केलं। AI उपकरणं आणि रांगोळी प्रदर्शनाचं देखील उद्घाटन झालं। हे विद्यालय 1969 साली स्थापन झालं। 76-77 साली पद्मश्री पोपटराव पवार यांच्या श्रमदानातून या ठिकाणी जुन्या 17 गुंठ्यामध्ये हे दुबार सत्रात हे विद्यालय भरत होतं। कालांतराने या विद्यालयाची भरभराट होत असताना ही जागा आपण 55 आर खरेदी केली आणि या ठिकाणी 23 साली सर्वसाधारणपणे या ठिकाणी भूमिपूजन करून आज या वास्तूचं उद्घाटन आपणा सर्वांच्या उपस्थित होत आहे। यामध्ये सर्वांचं जे योगदान आहे त्या योगदानाप्रती विद्यालय आणि संस्था ऋणी आहे। या ठिकाणी एकूण 3,97,00,000 प्लॅन एस्टिमेट या विद्यालयाचं होतं। 3,81,00,000 रुपये अंदाजे खर्च होऊन ही सुसज्ज वास्तू सर्व सुविधांयुक्त या ठिकाणी आपल्या समक्ष या ठिकाणी उभी आहे। या कामी रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाने उसनवार रक्कम 1,90,00,000 रुपये दिलेली आहे आणि बाकी या पंचक्रोशीतील ग्रामस्थ असतील विद्यालयाच्या भागातून या ठिकाणी ही वास्तू उभी राहिली आहे। या ठिकाणी विशेष देणगीदार म्हणून काही देणगीदारांनी या ठिकाणी मदत केली। त्यामध्ये राजेंद्र शिंदे साहेब, मंगेश वडजे साहेब, अर्चना पठारे मॅडम, 2006-07ची बॅच या सर्वांचं या ठिकाणी ऋण व्यक्त करतो। या ठिकाणी हे विद्यालय एक आदर्श विद्यालय म्हणून या ठिकाणी कार्यरत आहे। या आदर्श विद्यालयाला शाखा प्रमुख म्हणून बरेचसे विभागीय अधिकारी आणि अनेक ज्येष्ठ मंडळींनी कामकाज केलं आणि म्हणून इतिहासामध्ये असं म्हणतात की आपण बीजाला गाडून घ्यावं लागतं आणि नंतरच चांगली उगवण आणि त्यामधून काहीतरी आउटपुट निघतं। तशा पद्धतीचं आउटपुट या विद्यालयामध्ये गुणवत्तेच्या बाबतीत निर्माण झालेलं आहे। अनेक स्पर्धा परीक्षेमध्ये विभागामध्ये एक उत्कृष्ट विद्यालय म्हणून नावाजलेलं आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे। सर्व 2300 विद्यार्थी या ठिकाणी प्राथमिकपासून तर उच्च माध्यमिकपर्यंत शिक्षण घेतात। या विद्यालयाच्या जडणघडणीमध्ये अनेक लोकांचं योगदान आहे, त्यांच्याप्रती या ठिकाणी ऋण व्यक्त करतो। या ठिकाणी आपण सर्वजण अतिशय परिश्रमपूर्वक विभागीय अधिकारी आणि विभागीय चेअरमन, त्याचप्रमाणे इथली स्कूल कमिटी म्हणजे त्याच्यामध्ये पोपटराव पवार आहेत, किसनराव आहेत, या सगळ्यांनी खूप मेहनत घेऊन ही एक शाखाची नवीन इमारत अतिशय चांगल्या पद्धतीनं इथे उभी केलेली आहे। मी हे आपल्याला सांगू इच्छितो की नवीन इमारत बांधल्यानंतर त्या इमारतीमध्ये कुठल्या प्रकारच्या सुविधा असाव्यात, ती इमारत कशा प्रकारची असावी, सगळ्या सुविधा कशा असाव्यात, पटांगण कसं असावं, कंपाऊंड वॉल कशी असावी, याचं एक सुंदर उदाहरण म्हणून या अंबिका संकुलाकडे आपल्याला पाहता येईल। एखादी नवीन इमारत बांधकाम करत असताना ती अप्रतिम असायला पाहिजे, कुठल्याही खाजगी शाखेंना तोड असायला पाहिजे, अशा प्रकारची भूमिका माननीय अध्यक्ष शरद पवार साहेबांची असते। त्यामुळे भविष्यामध्ये कुठलीही इमारत उभी करायची असेल तर अंबिका संकुल हा शब्द मी मुद्दा म्हणून वापरतो। अंबिका संकुल सारख्या सगळ्या शाखेच्या इमारती व्हायला पाहिजेत अशा प्रकारचं मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो। ज्या थोर देणगीदारांनी ही इमारत बांधण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर योगदान दिलं, त्या सगळ्यांचाच मी मनापासून संस्थेचा चेअरमन म्हणून अतिशय ऋणी आहे।
अशाच प्रकारचं सहकार्य आपण शाखांना करावं अशा प्रकारची मी विनंती करतो. कर्मवीर भाऊराव पाटील आणखी लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या प्रयत्नातून ही रयत शिक्षण संस्था उभी राहिली. आज आपण 107व्या वर्षामध्ये आहोत. आणखी रयत शिक्षण संस्थेची जी घोडदौड सुरू आहे त्याच्या मध्ये माननीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांचं सातत्यानं असणारं मार्गदर्शन, देशभरामध्ये जगभरामध्ये नवीन जे जे काही घडतं ते माझ्या रयत शिक्षण संस्थेमध्ये असलं पाहिजे अशा प्रकारची साहेबांची भूमिका असते. आणि त्याच्यातून मागच्या वर्षभरामध्ये 2 उपक्रम आपण संपूर्ण संस्थेमध्ये राबवले. सगळ्या वर्ग खोल्यामध्ये इंटरॅक्टिव्ह पॅनल बसवण्यात आले आणि सगळ्याच शाखामध्ये आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं शिक्षण सुरू करण्यात आलं. सिलेबस तयार करण्यात आला, त्याला कॉपीराईट मिळाला. आणि मी हे सांगू इच्छितो की रयत शिक्षण संस्थेचा हा सिलेबस आता इतर शैक्षणिक संस्था सुद्धा मागत आहेत आणि ते देण्याच्या बाबतीमध्ये माननीय अध्यक्ष साहेबांशी आम्ही चर्चा केली. रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाला संस्थेचा आदर्श विभागीय पुरस्कार मिळाल्याबद्दल आमदार आशुतोष काळे आणि प्राचार्य नवनाथ बोडखे यांचा खासदार शरद पवार यांच्या हस्ते सत्कार केला गेला. यावेळी या इमारत उभारणीला योगदान देणारे आणि देणगीदारांचा विशेष सत्कार करण्यात आला. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी एक मिशन घेऊन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार केला. यामुळे नवीन पिढी तयार झाली. त्याचा परिणाम अनेक मुलं-मुली या वटवृक्षाखाली शिक्षण घेऊन जीवनात यशस्वी झाले. संस्थेचा कारभार विस्तारित करण्यासाठी अनेकांनी योगदान दिल्याचं ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सांगितलंय. उद्घाटनासाठी आज आपण या ठिकाणी आहोत. मंगलमय दिवस आहे. सर्व देशामध्ये दिवाळी साजरी केली जाते. महाराष्ट्रामध्ये आपण थोडे अस्वस्थ मध्यंतरी महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली, पूर आला आणि कोट्यावधी रुपयाचं शेतकऱ्यांचं नुकसान झालं. तुमच्यासारख्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी आणि महापूर हा विषय कधी माहीत नव्हता. पण भाषा जे असो, लांबीचा काही भाग असो, त्याही ठिकाणी शेतीचं नुकसान झालं तर लोक अस्वस्थ होतात. संकट येतात, पण त्या संकटाला वाट करून पुढं जायचं असतं. आणि आज या ठिकाणचा हा कार्यक्रम करावा करू नये त्याची चर्चा होती. मला स्थानिक सरकारांचा संदेश झाला की संकट असतील तर त्याचा वाद करण्याची हिंमत आमच्या सगळ्यांच्यामध्ये आणि त्यामुळं सादर करणारा काळ हा सोहळा या ठिकाणी पुरा करायचा आपल्या सगळ्यांच्या साक्षीने त्या नवीन वास्तूचं उद्घाटन झालं हे मी या ठिकाणी सांगतो. आज या ठिकाणी रयतेच्या गांधीला आपण एकत्र 1941 साली कर्मवीर भाऊराव पाटलांनी एक मिशन घेतलं. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिक्षणाचा प्रसार करायचा आणि आत्मविश्वासानं कधी शिक्षणाला तोंड देईल अशी नवी पिढी ती तयार करायची. आणि ते काम त्यांनी सुरू केलं, अव्याजप्रमाणे केलं आणि त्याचा फलाव अक्षरशः लाखो मुलं मुली या संस्थेच्या वचवृक्षाखाली जीवनामध्ये यशस्वी झाली. यावेळी खासदार निलेश लंके, विभागीय चेअरमन आशुतोष काळे, मॅनेजिंग काउन्सिल सदस्य माजी आमदार दादाभाऊ कळमकर, ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर, पद्मश्री पोपटराव पवार, ॲडव्होकेट भगीरथ शिंदे, डॉक्टर अनिल पाटील, माजी आमदार राहुल जगताप, बाबासाहेब भोस, विकास देशमुख, रयतचे उत्तर विभाग अधिकारी प्राचार्य नवनाथ बोडखे, शिवलिंग मेनकुदळे,
राजेंद्र मोरे, बंडू पवार, संजय नागपुरे, तुकाराम कन्हेरकर, डॉक्टर मेहरनोश मेहता, जनरल बॉडी सदस्य अभिषेक कळमकर, शिवाजी भोर, ज्ञानदेव पांडुळे, अर्जुन पोकळे, अंबादास गारुडकर, हाजी शौकत तांबोळी यांसह स्कूल कमिटी आणि सल्लागार समितीचे सर्व सदस्य, रयत सेवक, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं हजर होते. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. 23 वर्षांची अखंड विश्वसनीय परंपरा असलेलं संदेश चष्माघर खास दिवाळी निमित्तानं घेऊन आलंय 10 ते 30% पर्यंत भव्य डिस्काउंट. 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीत चष्मा खरेदी करा आणि 10 ते 30% पर्यंत भरघोस डिस्काउंट मिळवा. इथं नामांकित कंपन्यांच्या लेन्सेस, फ्रेम्स अगदी योग्य दरामध्ये उपलब्ध. याशिवाय कम्प्युटरद्वारे मोफत डोळ्यांची तपासणी. तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या. संदेश चष्माघर, प्रोप्रायटर अमोल अशोकराव देशमुख, 92 70 37 41 74. ठिकाण पहिला मजला, संगमनेर बस स्टँड कॉम्प्लेक्स, दत्त मंदिरा शेजारी, संगमनेर. अधिक माहितीसाठी 91 50 290 290 या क्रमांकावर संपर्क साधा.